एक आम्ही मागे व्हिडिओ बनवला होता अण्णा, ज्याचं नाव होतं याडपाट. आणि त्याची पहिली स्लेट होती आमची की सैराटच्या सक्सेसफुल सगळ्या गोष्टींनंतर जसे 100 करोड कमवले त्यानंतर मराठी चित्रपटसृष्टीमध्ये खूप सिनेमे यायला लागले आणि त्यापैकी एका डिरेक्टरची ती गोष्ट होती. तुम्हाला असं वाटतं का की सैराट नंतर लय लोक आली फिल्म बनवायला, पण काय म्हणू आपण, त्यांना त्या गोष्टीचा अंदाजच नव्हता की फिल्म कशी बनवायची आणि त्याच्यामुळं जनरल इंडस्ट्री म्हणून अफेक्ट झालं त्यांनी? त्याचा माझ्याकडे डाटा नाही, मी कसं बोलू मला माहित नाही किती नुकसान झालं, किती लोक गेली. काही माहितीतली लोक आहेत की ज्यांनी स्वतः नुकसान केलं, पण ते सैराटचं इम्पॅक्ट आहेच असं मला मान्य करण्यासारखा त्यासाठी पुरावा नाही. पण हे होतं की तुम्हाला जर तुम्ही माध्यमाचा अंदाज नाही घेतला तर ते कुठलाही धंदा असू द्या, तुम्ही फिल्म असू द्या, उद्या मी उठलो कन्स्ट्रक्शन मध्येच घुसलो, काही असो की ज्याचा तुम्हाला अंदाज नाही, ज्यात तुमचं एक्सपर्टीज तुमचं नाही आहे, तर तुमचं नुकसान होण्याची शक्यता आहे. आणि फिल्मकडे वळण्याची कारणं अनेक असू शकतात. म्हणजे तू जर कुठला हॉटेल टाकायचंय तर त्यात इतर अलाइड इंटरेस्ट नसतात. हॉटेल टाकायचं तर काय पैसा कमवायचा किंवा तुला लय आवड आहे लोकांना खाऊ घालायचं, ह्या दोन्हीपैकी एक असू शकतं. बरोबर. पण फिल्ममध्ये काही असू शकतात इंटरेस्ट हजार, की रुबाब करायचा आहे, मुलाखती द्यायच्या आहेत, हिरो अशा अनेक गोष्टी. आपलं ग्लॅमरस हे काय क्षेत्र आहे, त्यामुळे असं होतं आणि अंदाज न आल्यानं गडबड होण्याची शक्यता आहे. आणि हे लाखाचे 12,000 होतात त्याच्यात, आणि शून्य म्हणजे काय 10 रुपयाचे मोठा मटका आहे, हा करोडो पण लागलं तर करोडो होतात, पण त्याची गॅरंटी देणार कोण? आणि कलेचा व्यवहार हा अजून जरा ट्रिकी पार्ट आहे. म्हणजे तुम्ही एक फ्रीज तयार केला किंवा एखादा फ्लॅट केला आणि तो 1 करोडला आहे, तर 1 करोडचा फ्लॅट फार तर तेजी आली तर 1 करोड 10 लाखाला 20 लाखाला जाईल, आणि कितीही मंदी आली तरी 70-80 लाखाच्या खाली जाणार नाही, ते शून्य नाहीत होणार. पण एक चित्रपट काढला तुम्ही तर 1 करोड रुपये खर्च करून एक फिल्म काढली तर त्याचे डायरेक्ट 0 रुपये सुद्धा होतील आणि त्याचे 50 करोड पण होऊ शकतात. त्यामुळे हा धंदा अजून जास्त ट्रिकी आहे. ओके.